मुंबईमधील ईडीच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली. रविवारी पहाटे दक्षिण मुंबईतील बॅलॉर्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात भीषण आग लागली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. ईडीचं कार्यालय केसरी हिंद इमारतीत असून आगीमध्ये कोणतेही कागदपत्रांचं नुकसान झाले नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र विरोधकांनी यावरून टीकेचं रान पेटवले. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही आग नैसर्गिक होती की मानवनिर्मित होती असा संशय व्यक्त केलाय. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलं. मुंबईमध्ये ईडीच्या ऑफिसला आग लागल्यामुळे त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ईडीच्या ऑफिसमध्ये ही आग लागली आहे की लावण्यात आली आहे हा संशय जनतेच्या मनात येणारच असून हे परमेश्वरालाच माहीत असं म्हटलं आहे. एकदा मंत्रालयात आग लागली होती तेव्हा ती नैसर्गिक होती. तेव्हा विरोधात असणारे आणि आता सत्तेत असणारे ओरडत होते, आग लावली की आग उलटी फिरली असा टोलाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय. मंत्रालयामध्ये एकदा आग लागली होती त्यावेळी ती शॉर्ट सर्किटनं लागली होती. मात्र मंत्रालयातील आग जणू काही त्यावेळेचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन लावली होती असे त्यावेळेसचे विरोधी पक्षाचे म्हणजेच आत्ताचे सत्ताधारी म्हणत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. कुंभमेळ्यात डुबकी मारली तर सगळी पापं नष्ट होतात त्यासारखंच आहे. ईडीकडे महत्त्वाचे पुरावे असतात. 70,000 कोटींच्या फाईल जाळल्या म्हणून तुम्ही म्हणत होते, त्यात 70,000 कोटींच्या फाईली ईडी कार्यालयात होता असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. ठाणे महापालिका हद्दीतील गोरगरीब रुग्णांना उत्तम आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाकडून हालचाली करण्यात येत आहेत. त्यानुसार ठाण्यातील विविध भागात पहिल्या टप्प्यात 30 ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिरं सुरू करण्यात येणार आहेत. हे दवाखाने पोर्टा केबिनमध्ये सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. ठाणे महापालिका हद्दीत 33 आरोग्य केंद्र, 6 प्रसूतिगृह, कळवा रुग्णालय तसंच पीपीपी तत्वावर 3 रुग्णालय कार्यरत आहेत. केंद्र सरकारमार्फत महापालिका हद्दीत 2021-22 या कालावधीत 12 तर 2022-23 या कालावधीत 56 असे एकूण 68 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरं मंजूर झाली आहेत. त्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या 51 जागा उपलब्ध झाल्या असून 6 केंद्र यापूर्वीच सुरू झाली आहेत. तसंच 10 ठिकाणी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम पूर्ण झालं असून लवकरच ते कार्यरत होणार आहेत. तसंच 51 पैकी 30 जागांवर आता पोर्टा केबिनच्या माध्यमातून हे दवाखाने सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून निविदा काढण्यात आली असून त्याला 4 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय. यातील एक निविदा आता अंतिम होणार असून त्यानंतर पुढील 2 महिन्यात एकाच वेळेस 30 ठिकाणी हे आयुष्यमान केंद्र सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यालयांमध्ये एखाद्या प्रस्तावावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी 8 ते 10 9 टप्पे लागत होते. याची दखल घेत अवघ्या 4 टप्प्यात प्रस्तावांचा निपटारा करण्यात आलाय. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार भविष्यात अधिक गतिमान होणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी आहे. अशातच मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुहे यांनी ठाणे जिल्हा परिषदेचा कारभार हायटेक, पारदर्शक, गतिमान करण्यावर भर दिलाय. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी दिशा प्रकल्पातून प्रशासनाच्या प्रयत्नांना चांगलं यश आलंय. याचबरोबर जिल्हा परिषद कार्यालयातील कामांचा वेग वाढवण्यासाठी विभाग अधिकारी, त्यांचं कार्यालय, कामाचं स्वरूप याची इत्थंभूत माहिती मिळावी यासाठीचे नवनवीन तंत्रज्ञानही विकसित करण्यात आले. याचबरोबर आता मुख्यालयातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. याच अनुषंगानं जिल्हा परिषदेच्या 18 विभागात येणाऱ्या विविध प्रकारच्या प्रस्तावांची तपासणी 8 ते 9 टप्प्यात केली जात असल्यानं अंतिम मंजुरीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता आता तपासणीचे टप्पे कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे बराचसा कालावधी वाचणार असून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल असा दावा जिल्हा परिषद प्रशासनानं केला आहे. ठाणे महापालिकेतील अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या 3 महिला अधिकाऱ्यांकडील कार्यभार काढून नवीन आलेल्या 6 आयुक्तांकडे हा पदभार सोपवण्यात आलाय. ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदाच्या सुमारे 18 जागा रिक्त होत्या.
राज्य सरकारनं मागील आठवड्यात 6 अधिकाऱ्यांची ठाणे महापालिकेत बदली केली होती। त्यांच्याकडे आज 6 प्रभाग समितीचा कार्यभार सोपवण्यात आला। वादग्रस्त दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी शिवप्रसाद नागरगोजे, वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी विजय कावळे, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सोमनाथ बनसोडे, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी सोनल काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी भालचंद्र घुगे यांना कायम ठेवण्यात आले। दिवा प्रभाग समितीचे राजेंद्र गिरी यांच्याकडे कळवा प्रभाग समितीचा कार्यभार सोपवण्यात आलाय। वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी तनुजा रणदिवे, स्मिता सुर्वे यांच्याकडे, माजिवडा मानपाडा आणि ललिता जाधव यांच्याकडे कळवा प्रभाग समितीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता। त्यांच्याकडील कार्यभार आता काढून घेण्यात आल्याचंही आदेशात म्हटलं आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी परिपत्रक काढून उत्खनन केलेल्या गौण खनिजापासून तयार होणारी उत्पादनं वाहतुकीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत वाहतूक परवाना असणं बंधनकारक केलं असून ते नसल्यास दंडनीय कारवाई करण्याचे आदेश दिलेत। याबाबत जिल्हाधिकारी शृंगारे यांच्या सूचनेनुसार आज अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कोणताच निर्णय न झाल्यानं महाराष्ट्र ॲग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशननं आक्रमक भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हे परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। शिवाय या परिपत्रकाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही म्हटलं आहे। महाराष्ट्रात गिट्टी किंवा खडी ही गौण खनिजे नाहीत, त्यामुळे कोणताही वाहतूक परवाना किंवा कोणतंही स्वामित्व धन भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय। त्यानुसार महसूल विभागानं संबंधित वाहतूक करणाऱ्या वाहनधारकावर 2,31,200 रुपये 9% व्याजासह याचिका परत करण्याचे आदेश तहसीलदार वसई यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानं देण्यात आले। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात अशा प्रकारचा वाहतूक परवाना, दुय्यम पास, सेकंडरी पासची मागणी वाहतूकदारांकडे करण्यात येत नाही, परंतु जिल्हाधिकारी ठाणे यांनी उत्खनन केलेल्या गौण खनिजापासून तयार होणारी उत्पादनं, उदाहरणार्थ बारीक खडी, दगड पावडर, वॉश सँड, क्रॅश सँड, गिट्टी आदी वाहतुकीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत वाहतूक परवाना, सेकंडरी पास, ट्रान्झिट पास, स्वामित्व धन असणं बंधनकारक असल्याचं परिपत्रक काढून वाहतूकदारांची अडवणूक करत उच्च न्यायालयाचा अवमान केलाय। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 29 फेब्रुवारी रोजी काढलेले अन्यायकारक आणि न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारं परिपत्रक तात्काळ मागे घ्यावं, वाहतूकदारांच्या जप्त केलेल्या गाड्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा महाराष्ट्र ॲग्रिगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कोर्टात जाणारच। शिवाय 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनच्या वतीनं देण्यात आलाय। टक्का त्यांनी पायमल्ली करत नाहीये, केलेली आहे त्यांनी पायमल्ली, आदेश काढलेला आहे। कारण 14 डिसेंबर त्यांच्याकडे 2021 चा आदेश आहे की बाबा खडी आणि रस्त्यांड हे गौण खनिजमध्ये येतं। त्याच्यानंतर कोर्टाचा 14 डिसेंबर 2023 म्हणजे त्याच्यानंतर 2 वर्ष नंतरचा कोर्टाचा आदेश आहे। त्या गोष्टीला आता 2 वर्ष पूर्ण होतील, मग 2 वर्ष हे लोक गप्पा बसले होते। 2 वर्ष त्यांनी याच्यावरती स्टे का नाही घेतला, 2 वर्ष त्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन का नाही केलं। आता त्यांनी फक्त स्वतःच्या जिल्ह्यापुरते एक आदेश काढलेला आहे, ठाणे जिल्ह्यापुरते आदेश काढलेले कोर्टाने अख्ख्या महाराष्ट्राला आदेश दिलेले आहेत। आणि असं नाही की औरंगाबाद खंडपीठ असेल, नागपूर खंडपीठ, प्रत्येक ठिकाणी आमच्या गाड्या या कोर्टाच्या आदेशावरती सोडण्यात आलेल्या आहेत। गाड्या तर सोडलेल्या आहेत, वरतून त्यांनी जी फाईन घेतलेली आहे ती व्याजासकट परत सुद्धा केलेली आहे। त्याच्यामुळे यांनी कोर्टाचे हे आपले ठाणे कलेक्टर आहेत ते कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करतायत आणि त्यांनी दाखवून दिलेले की ते कोर्टापेक्षा मोठे आहेत। या संदर्भात कोर्टाकडे दाद मागणार? हो, आम्ही कोर्टाकडे दाद मागितलेली आहे, आम्ही कोर्टाकडे अपील सुद्धा केलेली आहे। बघा, आम्ही कोर्टाकडे अपील सुद्धा केलेली आहे त्यांच्या याच्यावरती आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही दाखल करतोय कलेक्टर साहेबांवरती, कारण त्यांनी जो आदेश काढलेला आहे त्यांना पण समजायला पाहिजे की बाबा आपण जे आदेश काढलेले ते चुकीचे आहेत का बरोबर आहे, त्यासाठी आम्ही कोर्टात गेलेलो आहे।
वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावात बुडून एका 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. साहिल घोरपडे असे या मृत मुलाचं नाव असून तो मित्रांसोबत पोहण्यासाठी तलावात उतरला होता. मध्यरात्री त्याचा मृतदेह बचाव पथकांनी बाहेर काढलाय. वागळे इस्टेट येथील साठेनगर परिसरात साहिल घोरपडे हा तरुण राहत होता. रविवारी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास तो मित्रांसोबत रायलादेवी तलावात पोहण्यासाठी गेला होता, परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला. या घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पथकांनी अंडर वॉटर टेलिस्कोपिक कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर या यंत्रणांच्या साहाय्यानं साहिलचा शोध सुरू केला. सुमारे 1.5 तास त्याचा शोध सुरू होता, परंतु रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं. मध्यरात्री 12:30 वाजता पुन्हा तरुणाचा शोध पथकांनी सुरू केला. 2 तास शोधकार्य केल्यानंतर मुलाचा मृतदेह पथकांनी बाहेर काढला. त्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलाय. साहिल याच्या मृत्यूमुळे साठेनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. शहरातील विविध भागात तलाव आहेत. उकाडा वाढल्यानंतर आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर या तलावांमध्ये पोहण्यासाठी अल्पवयीन मुलं, तरुण जात असतात. तलावात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं यापूर्वी अनेक लहान मुलं आणि तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याचे प्रकार यापूर्वी देखील समोर आलेत. आता पुन्हा एकदा या तरुणाचा मृत्यू झाल्यानं तलावात पोहण्यापासून अटकाव करण्यासाठी महापालिका केव्हा उपाययोजना करेल असा प्रश्न निर्माण झालाय.